पाहिलं तर चेतक गोरे यांना पण पाहतोय. जोडीला किरण अंबाला आहेत. 4 ओव्हरची असणारी मॅच आहे. महत्त्वाची मॅच आहे. हडपसर विरुद्ध सोलापूर अशी ही मॅच पाहायला मिळते. पुण्याचं हडपसर विरुद्ध वीर मराठा सोलापूर. मातुश्री 11 हडपसर पुणे, वीर मराठा सोलापूर अशी ही महत्त्वाची मॅच आता आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. 4-4 ओव्हरच्या असणाऱ्या या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. बबलू पाटील एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला किरण अंबाल. पहिला बॉल मिड ऑफच्या दिशेने खेळलाय. तिकडे आहेत फिल्डर. अडवलाय बॉल. रन नाही मिळणार आहे. डॉट बॉलने केली आहे सुरुवात. या वेळेला स्ट्रोक खेळला जातोय. चेतक गोरे यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. आवाज येऊ लागलेला आहे. आपल्या सहकार्याने चांगलं खेळावं यासाठी प्रोत्साहन मैदानाच्या बाहेरून दिलं जात आहे. आणि ह्या टाळ्या नसतात, हा आवाज नसतो, ही एनर्जी असते जी आपल्या मित्रांनी मैदानाच्या बाहेरून आपल्याला दिली असते. ओ यावेळेला बॉल टर्न केलाय. पळवलाय बॉल. आमचे सगळे कॅमेरामॅनचं आम्ही विशेष कौतुक करू आणि सगळे पंच. हो हा बॉल समोरून वळवलाय. समोरून वळवलाय. एक मोठा फटका आला, परंतु डॉट बॉलची संख्या देखील काही कमी नाही आहे. डॉट बॉल इकडे येताना पाहिलं म्हणजे 3 डॉट बॉल आलेले आहेत. एक मोठा फटका, त्यावर षटकार आलाय. त्यानंतर जर पाहिलं तर कमबॅक केलाय. बॉलला वळवलंय. सिमेंटची खेळपट्टी आहे, तरी देखील बॉल चांगल्या पद्धतीने वळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अंकित. हडपसर पुणे विरुद्ध वीर मराठा सोलापूर. यावेळेला समोर उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. बॉल हवेत आहे. तिकडे आहेत फिल्डर. पकडली गेली कॅच. विकेट आली आहे. प्रथमेश माने यांनी घेतलेली कॅच आणि विकेट आली आहे. यावेळेला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहे. तिकडे पुन्हा एकदा षटकार कळवला जातोय.
येस. चला, दुसऱ्यांदा हा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि बबलू यांनी देखील तो मान्य केला. षटकार येताना पाहायला मिळेल. नक्कीच आमच्या पंचांचंही कौतुक, कारण सातत्याने 16 तास अंपायरिंग करतायत हे दोन्ही पंच. त्याच्यानंतर देखील जर पाहिलं तर अशा पद्धतीने चांगली निर्णय देखील येत आहेत, त्यांचं कौतुक. पहिली ओव्हर संपल्यानंतर 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एक महत्त्वाची मॅच पाहायला मिळते. सोलापूरचे सगळे ख्यातनाम खेळाडू एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पुणे परिसरातील, हडपसर परिसरातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला रिव्हर्सचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिकडे आहेत फिल्डर. डॉट बॉल येताना पाहिला मिळेल. कमी गतीने चेंडू टाकला, बॉलला फिरवण्याचा प्रयत्न राहिला. किरण पहिलंच रिव्हर्सच्या पवित्र्यात होते आणि कमी गतीचा बॉल असल्याकारणाने टायमिंग नाही होऊ शकलाय आणि तिकडे डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर दुसरी सुरू झाली आहे. 4 ओव्हरची मॅच, महत्त्वाची मॅच आहे. क्वालिफायर जो जिंकणार आहे तो बक्षिसाला मात्र या ठिकाणी पात्र होईल. क्वार्टर फायनलची मॅच खेळेल. प्री क्वार्टरची सध्या मॅच आपण पाहतोय. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु पाहूयात. येस, किरण अंबाल या नावाची देखील चर्चा आहे. षटकार खेळलाय. भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये करण अंबालाची चर्चा आहेच, परंतु सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात या किरण अंबालची सुद्धा चर्चा आहे. कर्नाटकात आणि तेलंगणात सुद्धा परफॉर्मन्स आहे, फिल्डिंग लाजबाब आपण पाहिली अगोदर देखील. 18 धावा धावफलकावर. ज्या 18 रन आल्यात ना त्या सगळ्याच्या सगळ्या षटकाराच्या आहेत. आणखीन एक हवाई हल्ला जरूर इकडे केलाय. टायमिंग तेवढं नाही झालंय. 1 2 3 आणि तिसऱ्या प्रयत्नात धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 18 असताना मोठी विकेट आली आहे. किरण माघारी परत आहेत. अठरा धावा धावफलकावर आहेत. 2 विकेट माघारी देखील परतताना पाहायला मिळत आहेत. एक चांगली मॅच होणार आहे आणि आता परिस्थिती अशी आहे की इकडे 4 ओव्हरला 35-40ची मॅच सुद्धा चांगली होईल या कंडिशनला. रिवर्स खेळायला गेले आणि त्या प्रयत्नात दांडी दांडी गुल. विकेट आली आणखीन एक.
सौरभ सातपुते बॅटिंगसाठी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक विकेट इकडे आलेली आहे. थोडीशी दुरुस्ती सौरभ सिद्धे, क्षमस्व. सौरभ सिद्धे एका बाजूला पाहायला मिळत आहेत. नितीनने चांगली गोलंदाजी केली आहे. बॅक टू बॅक विकेट घेताना पाहायला मिळत आहे ते सुद्धा. यानंतर माडा टीम देखील तयार होते. याही टीमने खूप चांगली आणि प्रभावी कामगिरी केली आहे. कारण परवाची रात्र म्हाडाकरांनी गाजवली होती. यावेळेला ढकलल्या बॉलला सौरभ यांनी कव्हरच्या क्षेत्रात बॉलला ढकलण्याचा प्रयत्न राहिला. तिकडे प्रथमेश आले, अतिशय वेगात आले. एकोणीस धावा, दुसरी ओव्हर सुरू आहे. कुठेतरी या ठिकाणी 40-45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे टीम सोलापूरचा. पुढे गेला बॉल, त्याला खेळला मिड विकेटच्या दिशेने. तिकडे फिल्डर येत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 20. 3 विकेट माघारी परतलेले आहेत. अजूनही 2 महत्त्वपूर्ण ओव्हर मात्र बाकी आहेत. पाहूया या 2 ओव्हरमध्ये किती धावा बनवण्यामध्ये यशस्वी होतील वीर मराठा सोलापूरची टीम. नजीर आलेत, रफ्तार का राजा. वेगात बॉल जसा आला तसा फेकून दिला. काय स्ट्रोक खेळला या ठिकाणी, जबरदस्त. मनोज माने सोलापूरचा ब्रँड आहेत आणि त्यांच्या बॅटमधून स्वागत केलं गेलंय नजीरचं या षटकाराने.
पहिल्याच बॉलवर षटकार मारत असताना मनोज माने, जबरदस्त स्ट्रेंथ आहे या सुद्धा खेळाडूची, मोठ्या मंचावर खेळतायत मनोज. यावेळेला फटका चांगला खेळताना पाहायला मिळालेत. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल घ्यायची की नाही या विवंचनेमध्ये त्या ठिकाणी होते. धावसंख्या 1 ने पुढे गेले 27. बऱ्यापैकी धावसंख्या आता झाली आहे, परंतु येणारे 10 बॉल अजूनही बाकी आहेत आणि सोलापूर म्हणत असेल एक 15 धावसंख्या तरी येणाऱ्या कालावधीमध्ये आली तर चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते. मनोज माने आणि जोडीला जर पाहिलं तर सौरभ सिद्धे आहेत. वेगात टाकलाय, प्रचंड वेग, हीच ओळख आहे नजीर यांची. वेगाचा बादशाह आहेत नजीर आणि त्यांच्या माध्यमातून एक जबरदस्त बॉल टाकला गेलाय. 27 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. ओ हो 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 हो, काय वेग पाहायला मिळालाय. बॉल आला कधी गेला कधी कळलं देखील नाही. भन्नाट वेग, वाऱ्याचा वेग बॉलने धारण केला. नजीर रफ्तार का राजा. दोन्ही बॉल जर पाहिलं तर लाजवाब पाहायला मिळालाय. ओ पुन्हा एकदा तेच, मागील बॉलची झेरॉक्स काढावी अशा पद्धतीचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. आणि मला वाटतं हे बॉल मोजण्याचं या ठिकाणी जर का मापक किंवा यंत्र असतं तर 150 पेक्षा कमी नसेल. आता हे 2 बॉल ते टाकले तरी. प्रचंड वेगातील गोलंदाजी या ठिकाणी. धावसंख्या 27 आहे. जरी पहिल्या बॉलला षटकार मारला त्यानंतर जर पाहिलं तर प्रचंड वेगात, प्रचंड आणि महाप्रचंड वेगातील गोलंदाजी. यावेळेला फुल टॉस, काय वेगात बॉल टाकलाय. पाय चेक करावा लागेल, जास्त लागला तर नाही ना. पहिल्या बॉलला 6 येऊन सुद्धा या ओव्हरमध्ये फक्त 7 रन खर्ची केलेल्या आहेत. सेफ आलेत बॉलिंगसाठी. मनोज आहेत मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी मनोजचं नॉन स्ट्राईकला येणं या ओव्हरमध्ये नंतर हे पथ्यावर पडताना पाहायला मिळालं हडपसर टीमच्या. आणि इकडे 27 धावा धावफलकावर आहेत. एक ओव्हर अजूनही बाकी आहे, परंतु मनोज माने मैदानाच्या आतमध्ये आहेत हे विसरून चालणार नाहीये. जोडीला सौरभ आहेत. वाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावर 6 चेंडू शिल्लक आहेत. कमीत कमी 10-12 रन तरी या ठिकाणी होणं गरजेचं आहे. तो प्रयत्न या ठिकाणी सोलापूरचा असणार आहे. वीर मराठा कमी गतीचा बॉल, त्याला मात्र ऑन स्ट्राईकला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल जाईल. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलाय आणि 2 धावा तिकडे कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 30 वर जाते. 3 विकेट माघारी. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. केसीसी करकमची ही मानाची स्पर्धा.
मनोज माने सोलापूरचे स्टार खेळाडू आहेत. ओ यावेळेला फुल टॉस भेटला आणि त्याला मैदानाच्या बाहेरच पाठवलाय. माने काही ऐकत नाहीयेत आणि या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवतायत. षटकार. यावेळेला उसळी होती. या बॉलला खेळण्याचा प्रयत्न झाला तो मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने. कॅच त्याही होत आहे त्या ठिकाणी. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जाईल का? एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळते. 37 धावा धाव फलकावर. हो बॅट फिरवली आहे. बॉल यष्टी रक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. चांगला टर्न झालाय. इकडे तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग टीमने केली आहे. योग्य बॉल आहे कळवलं जाते. चला जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 2 चेंडू बाकी आहेत. 37 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात आपल्याला. ओ हेलिकॉप्टर पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी राहिला होता आणि इकडे मात्र विकेट येताना पाहायला मिळते रनआउटची. धावसंख्या 37 वर थांबली आहे. बऱ्यापैकी धावसंख्या आहे परंतु पाहूयात मनोज माने मैदानाच्या आतमध्ये आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 37 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा साहेब बॅटिंगसाठी मनोज माने धडाकेबाज बॅटर. ओ हा बॉल थोडासा लांब आपटला. नो बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. 38 धावा धाव फलकावर. मनोज माने सैफ समोर पाहायला मिळत आहेत. बॉलला टर्न करण्याची क्षमता आहे या सैफमध्ये. ओ टर्न होतोय बॉल. आणि जसे पुढे आले बॉलला टर्न करताना पाहायला मिळाले. 37 धावा धाव फलकावर 38 धावा पाहायला मिळत आहेत विजयासाठी. 39 म्हणजे या सुद्धा चांगल्या आहेत. बऱ्यापैकी धावसंख्या आहे. 39चा पाठलाग करायचा आहे.
सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. रोहित खरात आणि बबलू पाटील विजयासाठी 39ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मॅचच्या दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहोत. महत्त्वाची मॅच आहे. जी टीम जिंकणार आहे बक्षिसाला पात्र होणार आहे. माडा या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल आजच्या रात्रीतील नव्हे तर अगदी पहाटेच्या मॅचमध्ये यानंतर पाहायला मिळेल. दादासाहेब भोसले म्हणजे शिवाजी पहिली ओव्हर घेऊन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. समोर बबलू पाटील वेगवान गोलंदाज आहेत. दादासाहेब गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. तर समोर सिक्सर किंग बबलू पाटील. बबलू पाटील पहिलाच बॉल रिवर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला. प्रयत्न नाही यशस्वी झालाय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. 39चा करायचा आहे पाठलाग. अजूनही 23 बॉल आणि 39ची आवश्यकता. वीर मराठा सोलापूर मातोश्री 11 हडपसर पुणे यांच्यातील सुरू असणारी मॅच आपण पाहतोय KCC करकमच्या या सुप्रसिद्ध अशा स्पर्धेमध्ये. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. बॉल जातोय क्षेत्ररक्षकाच्या वरून. बॉल जाईल सीमा रेषा पार. नालुक चौकार येताना पाहायला मिळतोय. बबलू यांच्या बॅटमधून आलेला फटका या ठिकाणी पाहायला मिळालाय. कमबॅक करावं लागेल. सोपंही नाहीये परंतु पॉवर प्लेचं षटकही तेवढंच महत्त्वाचं असणार आहे 39च्या मॅचमध्ये. यानंतर माडा वाट बघते आमच्या बरोबर कोण सोलापूर खेळणार की हडपसर खेळणार. बबलू पाटील बिग हिट समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल हवेत आणि तिकडे आलेत किरण अंबाल. एक गोष्ट वारंवार होते बॉल समोर ट्रॅव्हल होत नाहीये. बबलू तिकडेच खेळायला गेले समोरचा बॉल आणि विकेट येताना पाहायला मिळते. ज्या विकेटची आवश्यकता होती ती सोलापूरला मिळाली आहे.
बबलू पाटील माघारी परतताना पाहिलं मी, त्या ज्या विकेटची आवश्यकता होती आणि स्वाभाविकपणे त्यांनाही या ठिकाणी चार्ज होणं गरजेचं होतं, कारण या मॅच पॉवर प्लेला रन बनणं देखील गरजेचं आहे. 39चा करायचा होता पाठलाग, चौकार आला खरा परंतु विकेटही आली आहे. दादासाहेब बबलू पाटील यांची विकेट घेत आहेत. प्रथमेश माने मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहिलं मिळत आहेत. रोहित खरा त्यांच्या जोडीला आहेत. एक बॉल मात्र तेवढाच महत्वाचा असणार आहे. यस, मामाची जागा घेण्यासाठी बाचे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत प्रथमेश माने. थोडासा अडथळा बसलेला रनअप मध्ये होतोय. यावेळेला पुलचा फटका खेळलाय, थोडंसं बाहेर आले होते पदल आली त्या ठिकाणी दाखवलंय. फिल्डर येत आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न, हाही बॉल नाही थांबत आहे, जातोय सीमा रेषा पार. 4 नालुग. कट टू कट मॅच आहे. पहिली ओव्हर सुरू आहे. 8 धावा फलकावर, 2 चौकार आलेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर होता. पाहूया, माने मैदानात गेले, पहिल्याच बॉलवर चौकार देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांना देखील उत्कंठा या मॅचची सुद्धा लागली. आताही आमच्या बरोबरने प्रेक्षक जुडले, त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत करू आम्ही. यावेळेला जागा मिळाली, कमी गतीचा बॉल, टर्न होणारा बॉल, त्याला मैदानाच्या बाहेर टर्न केलंय. आणखीन एक बॉल सीमारेषा पार जाताना पाहायला मिळेल. 4. प्रथमेश पुन्हा एकदा पुढे आले, स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला खरा. तिकडे फिल्डर आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा येणं स्वाभाविक होतं, ते आलेले आहेत. बबलू पाटील आऊट झाल्यानंतर देखील जर पाहिलं तर 2 चौकार आले. धावसंख्या 13 वर पोहोचते. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 ची मॅच आहे, म्हणजे ही मॅच ऑन आहे. अतुल बॉलिंगसाठी दाखल होताना पाहिलं मिळतं. 18 मध्ये 26 तर अजूनही पाहिजेत, म्हणजे ही मॅच ऑन आहे. संधी दोन्ही बाजूला अजूनही असणार आहे. बबलू पाटील आऊट झाल्यानंतर प्रथमेश माने मैदानाच्या आतमध्ये आहेत रोहितच्या जोडीला. हा बॉल आपटला, लांब आपटला. पंचांनी नो बॉल त्या ठिकाणी घोषित केला आहे. अजूनही 25 पाहिजेत. समोर उडवलाय, समोर उडवलाय हा बॉल.
मामा शेर तर भाचा सव्वा शेर. मामाने समोर मारला नाही म्हणून काय झालं, भाच्याने मारलाय. बबलू पाटील यांचे भाचे बॅटिंग करतायत. फुल टॉस, त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतायत. एक मोठा स्ट्रोक आला खरा आणि त्यातून सावरण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होतोय. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. योग्य बॉल आहे. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने कमबॅक करावं लागेल. काही डॉट बॉल, काही विकेट पुन्हा एकदा सोलापूरला सुद्धा मॅच मध्ये आणू शकतील, त्यांना तो प्रयत्न करावा लागणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलेला आहे. अगदी जलद गतीने मनोज आलेत. बॉलवर एक धाव घेतली आहे आणि जसे गाफील राहिले दुसरी देखील घेतली गेली. ही तर क्रिकेट आहे. तुम्ही गाफील राहिला तर प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेतील आणि इकडे तेच झालंय. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. 15 बॉलमध्ये अजूनही 16 करायच्या आहेत. अतुल यावेळेला फटका चांगला खेळताना पहिला मिळाला आहे. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. फिल्डर आले तर अतिशय जलद गतीने 1 रन मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे जाते. 14 मध्ये 15. हडपसर विधानसभा ऑप्टमच्या बाहेरचा बॉल तडम्याच्या क्षेत्रात मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. 1 रन तिकडे देखील मिळणार आहे. डॉट बॉलची आवश्यकता आहे. मॅच तर अजूनही संपलेली नाहीये. काही डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येतील वीर मराठा सोलापूर टीमला सुद्धा. त्यांना ते प्रयत्न करावे लागणार आहेत. 25 धावा धावफलकावर होताना पाहिलं मिळत आहे. 13 मध्ये 14. वाह, या वेळेला देखील कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग पाहायला मिळते. पाहिलं स्क्वेअर लेगच्या दिशेने कोणी नाहीये. तिकडे बॉलला ढकललाय आणि आता 12 बॉलमध्ये 12ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 27 झाल्या. 2 ओव्हर बाकी आहे. 12ची आवश्यकता आहे.
सनी आलेत, ज्या सनीने खूप प्रभावित केलं आहे. यावेळेला उसळी होती या बॉलला. खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय खरा. आणि आई बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल 4 साठी. अकरा बॉलमध्ये 8ची आवश्यकता. प्रथमेशने या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. 8 बॉलमध्ये 21 वर बॅटिंग करतायत. यावेळेला देखील स्ट्रोक खेळलाय खरा मिड विकेटच्या दिशेने. अजूनही 7ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. यानंतर आजच्या दिवसातील आणि रात्रीतील मिळून शेवटची मॅच आहे आणि शेवटची क्वार्टर फायनल सुद्धा असेल. 3 टीम ऑलरेडी जागा बनवताना पाहायला मिळालेल्या आहेत. जयू 11 अर्नाळा, शंभू 11 पारगाव आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर गोविंद युनायटेड. यस यस चला यानंतरची मॅच देखील आयोजन कमिटीने कळवले की 4 ओव्हरची असेल. लगातारचे 2 डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 8 बॉलमध्ये 7. सामना संपलेला नाहीये. रोहित यावेळेला स्ट्रोक खेळलाय. एक धाव तिकडे मिळणार आहे. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 7 बॉलमध्ये 6ची आवश्यकता आहे. 7 बॉलमध्ये 6. सामना संपलेला नाहीये. अजूनही आशा आहे कारण तेवढे सोपं नाहीये बॅटिंग करणं. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे परंतु तिकडे 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत आणि मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये जाऊन पोहोचलेली आहे ज्या ठिकाणी 6 बॉलमध्ये पाहिजे 4. हॅलो. याच दरम्यान सरजी चषकाचे प्रमुख संयोजक माननीय स्वप्नील दादा शिरसट साहेबांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांची संपूर्ण टीम, आकाश पांढरे, तमाम सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे. तर माननीय स्वप्नील दादा शिरसट यांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी करूया आपल्या केसीसी चषकामध्ये. वेलकम स्वप्नील दादा. यस यानंतर होणारी मॅच ही 5 ओव्हरचीच असेल याची नोंद आपण घ्यायची.
शेवटचा षटक आहे. मनोज माने यांच्या हातात चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया रोहित खरात आणि प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरुवातीला एका दुसरा बॉल डॉट आला तर मजा येईल किंवा विकेट आले तर मजा येईल. पाहूया. हो, इकडे ज्याचा उल्लेख केला होता सुरुवातीलाच मात्र या ठिकाणी विकेटही आली आहे आणि डॉट बॉल सुद्धा येताना पाहायला मिळतोय. अजूनही 4ची आवश्यकता आहे. 5 बॉल बाकी आहे. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. क्रिकेटचे सामने सकाळी रंगतात, क्रिकेटचे सामने दुपारी रंगतात, क्रिकेटचे सामने रात्री रंगतात, क्रिकेटचे सामने मध्यरात्री रंगतात, क्रिकेटचे सामने पहाटे सुद्धा रंगतात. आता पहाट झाली आहे, पहाटेचे खेळ चाले. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. पाच बॉलमध्ये 4ची आवश्यकता आहे. मॅच सोडलेली नाहीये सोलापूरकरांनी आणि त्यातल्या त्यात सोलापूरचे एक जिगरबाज खेळाडू मनोज माने यांच्या हातात बॉल आहे. प्रेम आलेत बॅटिंगसाठी. 5 चेंडूमध्ये 4ची आवश्यकता आहे या ठिकाणी मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला फटका आणखीन एक. हो, या खेळाचं नाव क्रिकेट आहे. आता 4 बॉलमध्ये 4ची आवश्यकता. मनोज माने काही मानायला तयार नाहीयेत हार आणि मॅच केली त्यांनी ऑन. 4 बॉलमध्ये 4. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. प्रथमेश मैदानात आहेत हेही विसरून चालणार नाहीये, परंतु मनोज माने पहिले 2 बॉल तर लाजबाब टाकलेत. 4 बॉलमध्ये 4ची आवश्यकता. चार बॉलमध्ये 4ची आवश्यकता. रंगतदार सामना सोलापूर वीर मराठा विरुद्ध मातोश्री 11 हडपसर पुणे अशी ही मॅच. मनोज माने पहिल्या 2 बॉल वर घेतलेल्या 2 विकेट. नवीन बॅटर आलेत. विशाल गुंजाळ दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 4 बॉलमध्ये 4ची आवश्यकता. फुलटॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलेला आहे. हो हो, काय होणार. धक 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 धक. नॉट आउट कवलं जात आहे. यस, या ठिकाणी तिसऱ्या पंचांनी कळवलंय. यस, शॉर्ट रन चेक करतायत. आणि इकडे बॅट टेकवलीच नाहीये. शॉर्ट रन आहे. मॅच काही आपली रंगतता सोडायला तयार नाहीये. पुन्हा एकदा धक 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 धक. काय होणार. बॉल बाकी आहेत 3 आणि धावा करायच्या आहेत 3.
अजूनही काहींना वाटत असेल सोलापूर जिंकावं, काहींना वाटत असेल हडपसर जिंकावं आणि काही क्रिकेट प्रेमी आमच्यासारखे असतील त्यांना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया काय होईल. मनोज माने समोर विशाल आहेत. हो, बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला आहे आणि यस 2 धाबांमध्ये या ठिकाणी हा चेंडू जाताना पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल. दोन बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता. दोन बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा थोडंसं पुढे आणलं जात आहे. कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग करण्याचा प्रयत्न विशाल यांचा या ठिकाणी पाहायला मिळतो. विशाल गुंजाळ पुन्हा एकदा मनोज माणे यावेळेला हळूवार पद्धतीने फक्त बॉलला तिकडे ढकललाय आणि यस या ठिकाणी मातोश्री 11 हडपसर विजयी होताना पाहायला मिळतोय. अंतिम 8 मध्ये प्रवेश या गटातून होतोय आणि आता मॅच आता आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे क्वार्टर फायनलची, ज्यामध्ये टीम खेळताना पाहायला मिळणार आहे ती म्हणजे माडा किशोर नाना महाराष्ट्र 11 आणि त्यांच्या विरोधात माड्याच्या विरोधात टीम पाहायला मिळणार आहे ती म्हणजे हडपसर मातोश्री 11. चला कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन